हॅलो फ्रेंड्स, चटकदार मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर आज आपण मटार पनीर बनवूया। तर त्यासाठी मी सुरुवातीला इथे 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहेत। टोमॅटो घेतलेले आहेत, चार टोमॅटो घेतलेले आहेत। ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तेलामध्ये 1 मिनिटाकरता। त्यावरती झाकण ठेवून द्यायचं। कढईमध्ये 3 चमचे तूप टाकून घ्यायचं। 2 मसाले विलायची, 2 तमालपत्र, दालचिनी 2 छोटे तुकडे, 1 मसाले चक्री फूल टाकलेला आहे। चांगलं परतून घ्यायचंय। 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। मऊसर असा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा। झाकण ठेवून द्यायचं 1.5 मिनिटाकरता, 1 ते 1.5 मिनिटाकरता झाकण ठेवून द्यायचं। म्हणजे आपण टोमॅटो उकडून घेतले होते त्याचे आपण साल काढून घ्यायचे आहेत। आणि 2-4 बीटरूटचे तुकडे करून घेतलेले आहेत मी बारीक। आता कांदा मऊसर परतलेला आहे। परताला थोडंसं 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे। आता 1 छोटा चमचा धने पावडर टाकलेला आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे तिखट टाकून घ्यायचं आहे। 1.5 ते 2 चमचे इथे मी तिखट टाकून घेतलेलं आहे। 4 चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। बेसन पीठ ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। टोमॅटो आणि 2 ते 3 तुकडे बीटरूटचे जे घेतले होते आपण ते यामध्ये ॲड करून द्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला। आता यामध्ये थोडंसं 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे। अद्रक लसूण पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। नंतर मी याच्यामध्ये 1 चमचा सुहाना पनीर मसाला ॲड केलेला आहे आणि ज्या मिक्सरच्या मारण्यामध्ये आपण टोमॅटोचं फिरून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या मारण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं चांगलंसं आणि नंतर त्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनिटाकरता हा रस्सा। चवीनुसार नमक टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला पनीर चांगलं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे मी मटर उकडून घेतलेले आहेत अगोदर। सर मटर उकडून घेतले तर आता आपल्याला पनीर ह्या रस्स्यामध्ये टाकून द्यायचं आहे। पनीर आणि मटर टाकून घेतलं आहे। चांगलं मिक्स करून 2 मिनिटाकरिता शिजून घ्यायची आता आपल्याला ही भाजी। नंतर वरतून कोथिंबीर टाकायची आहे। आपली भाजी इथे व्यवस्थित तयार झालेली आहे। आपली भाजी इथे खाण्यासाठी तयार। तंदूर रोटी किंवा चपाती सोबत खाऊ शकतात। तंदूर रोटी सोबत ही भाजी खूप छान लागते खायला। कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।